सर्व स्थानिक कार्यकर्त्यांना, पदाधिकारी, उपासक उपासिका यांना नम्र विनंती आहे, कृपया आपण तथागत समाज मंदिराकडे येऊन आपल्या आसनावर विराजमान व्हावं. सर्व स्थानिक मित्र परिवार मंडळींना नम्रतेची विनंती आहे, कृपया आपण लवकरात लवकर आवरून तथागत समाज मंदिरामध्ये आपल्या आसनावर विराजमान व्हावं. शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व पाहुणे मंडळींचं तथागत समाज मंदिर गुरोळी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे सहर्ष स्वागत करत आहे. उपस्थित सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आनंदाच्या क्षणी आज बाबासाहेबांच्या 135व्या जयंती निमित्त आपण तथागत समाज मंदिराचं या ठिकाणी उद्घाटन करत आहोत. आदरणीय रेणुकाताई रेकर सरपंच गुरोळी गाव या इथं उपस्थित झालेले आहेत. आपण सर्वच जण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आता काही क्षणातच त्यांच्या हस्ते या नूतन वास्तूचं आपण उद्घाटन करत आहोत. सबे सद्धा सुखी होंतु, सबे सद्धा सुखी होंतु, सबे सद्धा सुखी होंतु. भवतु सप्प मंगलम रक्षन्तु सप्प देवता सप्प विघ्नानुभावेन ब्रह्मानुभावेन संघानुभावेन विनाशमेन्तु. पण तथागतांच्या भव्य दिव्य अशा रूपाचं जे रूप 80 अणुव्यंजनांनी 32 गुणांनी संपन्न आहे, असं सुंदर अनुपम असं रूपाचं अनावरण या ठिकाणी आपण करत आहोत. आपण तथागत भगवान बुद्धांना त्रिवार वंदन करूया. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. बुद्ध रूप स्थापना गाथा होत आहे. इदं बुद्धं बिंबेहि सब्बे देव मनुष्येहि पूजेति. इमस्मि विहारे प्रतिष्ठापेमि. बोधियानं पटीलाभाय संवत्ततु. द्वितीयंपि इदं बुद्धं बिंबेहि सब्बे देव मनुष्येहि पूजेति. इमस्मि विहारे प्रतिष्ठापेमि. बोधियानं पटीलाभाय संवत्ततु. तृतीयंपि इदं बुद्धं बिंबं सब्बे देव मनुष्येहि पूजेति. इमस्मिन् विहारे प्रतिष्ठापेमि. बोधियानं पटीलाभाय संवत्ततु. एका बाजूला साधु 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 पुष्पांचा वर्षाव करायचा आहे. तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धा, तथागत भगवान बुद्धांचा, महातथान बुद्धांचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा. या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण धूपदीप प्रज्वलनासाठी पुढे यावं. आता एक
आपण आदर्शांच्या प्रतिमांना धूप दीप प्रज्वलित करत आहोत, पुष्प अर्पण करत आहोत. पुष्प हे जीवनाचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे पुष्प उमलतं, खिलतं आणि अखेर कोमेजतं, त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे. मेणबत्ती प्रज्वलित होऊन अंधकार अज्ञान दूर करण्याचं प्रतीक आहे, प्रगतीचं प्रतीक आहे. अगरबत्ती स्वतः जळून वातावरण सुगंधित करते, ती आपल्याला त्याग समाधान सुख सौख्य शिकवते. आपण आदर्शांच्या प्रतिमांना हार अर्पण करत आहोत. मी वाघमारे कुटुंबियांपैकी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की प्रत्येक प्रतिमेला एक पुष्पहार अर्पण करावा. शिवरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ, त्याबरोबरच ग्राम पदाधिकारी सर्वांचंच उभीच घडी करायची, उभी करायची आणि आपण फक्त असं एक उपस्थित सर्वांना मी विनंती करतो की आपण विराजमान व्हावं. सर्व पाहुणे मंडळींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आनंदाच्या दिनी आज मंगळवार 14 एप्रिल 2026 रोजी बाबासाहेबांच्या 135व्या जयंती निमित्त तथागत समाज मंदिर कुरोळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या वतीनं तथागत भगवान बुद्धांच्या रूपाचं इथं स्थापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं तथागत समाज मंदिर यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्वांना विनंती आहे पुढील 25 मिनिटं आपण शांत चित्ताचं सहकार्य करावं. आपण सूत्रपठण घेत आहोत. तथागत भगवान बुद्धांच्या पवित्र सूक्तांचं इथं पठण होत आहे. आपण म्हणलं किंवा ऐकलं तरी आपल्याला तो पुण्य लाभ आहे. त्या कुशल कर्माच्या बलाने आपल्याला सुख मिळणार आहे, शांती मिळणार आहे, आपलं दुःख जाणार आहे, आपल्या रोग व्याधी संपणार आहे. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आपण सूत्रपठण संस्कार विधी या ठिकाणी संपन्न करत आहोत. मी बोधाचार्य आयुष्यमान उदयराज सोनवणे यांना विनंती करतो की आपण तथागत भगवान बुद्धांसाठी या ठिकाणी वंदना, आपण सर्वांसाठी वंदना या ठिकाणी घेत आहोत. पंचांग बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. त्रिसर पंचशी नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मूषावादा वेरमणि
सुरा मेरय मज्ज महाकथाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. आपण त्रिसरण घेतो, ज्यामध्ये काया वाचा आणि मनाने आपण भगवान बुद्धांना शरण जातो. पंचशिला नंतर पहिला साधू म्हणजे मला मान्य आहे, दुसरा साधू म्हणजे मी स्वीकार करतो, तिसरा साधू म्हणजे मी जीवनभर पालन करेन. वंदना. भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केलेल्या बोधिवृक्षास आपण नमन करत आहोत. यस्मूले निस्सिनो वा सब्बारी विजयम् अकापतो सभ्ययुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्. इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बुद्ध पूजा. भगवान बुद्धांचं पवित्र चिबर, पवित्र भिक्षापात्र आणि चैत्य स्तूपांमधील सर्व धातू यांना आपण धूप दीप पुष्पाने पूजन करत आहोत. वर्णगंध गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे. पूजेमि बुद्धं कुसुमेन मेन पूयेन मेतेन लभामि मोक्षं. पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा यासि विनाशभावम्. गणसारपदीप्तेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोदं. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च सङ्घं सुगतरूपं साधुबोधातु गप्पे. लङ्कायां जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुपे. शब्दस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमादिधातु वन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सप्तसप्तधानि सुपटीटितं. शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. या कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक घेऊया. मी आदरणीय डॉक्टर वाघमारे साहेबांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडावं. तथागत भगवान बुद्ध, राजे शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांना प्रथमतः मी अभिवादन करतो. आणि सर्वात प्रथम सरपंच मॅडम, उपसरपंच आणि कार्यकारी अधिकारी ग्रामसेवक मॅडम यांचं आभार मानतो. जवळपास 70 वर्षानंतर बाबासाहेबांनी धम्म स्वीकारल्यानंतर आपल्याकडे आज या धम्माची स्थापना होत आहे, मंदिराची. आणि या निमित्ताने गुरुळी परिसराचा जर विचार केला तर भौगोलिक दृष्ट्या अतिशय कमकुवत जमीन असणारा हे गाव आहे. म्हणजे बाकीच्या ठिकाणी पाहतोय की 200 एकर 300 एकर एका माणसाला जमीन असते, पण आपल्याकडे मला असं वाटत नाही की किमान 25 एकरापेक्षा जास्त कुणी इथं सापडणारच नाही. बाकीच्या आपल्या समाजाची तर काय परिस्थिती आहे, 4 गुंठे 5 गुंठे 10 गुंठे एवढीच वाट्याला येण्यासारखी परिस्थिती आहे. त्यात आपला कोणाचाही दोष नाही. आणि मग या निमित्ताने या गुरुळीच्या बाहेर पडण्यासाठी लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. आता हे जे प्रयत्न केलेले आहेत त्यातले काही मुंबईला गेले, काही पुण्यात काही झाले. आणि त्यावेळीची परिस्थिती पाहिली तर सगळेजण पोटाची उद्देशाने बाहेर गेले.
आणि मी तर असं म्हणेन की बाहेर गेले त्यांचं कल्याणच झालेलं आहे. आज एवढी मोठी जी लोक दिसत आहेत किंवा धम्मदान देताना कुणीही हात आखडता घेतलेला मला दिसला नाहीये. म्हणजे उलट मी जे व्हॉट्सअपवर पाहत होतो, सतीश टाकत होता, तर स्पर्धा लागलेली होती. कुणी अगोदर 10,000 दिले तर त्यापेक्षा मी माझी रक्कम कशी जास्त राहील. त्याच्यानंतर कुणी 11,000 दिसले तर निश्चितपणे कुणी 14,000 करत होतं, कुणी 15,000 करत होतं. ईर्षेने कुणी त्याच्यापेक्षा 17 केले, कुणी 21 केले. म्हणजे याच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आजची स्थिती, आर्थिक स्थिती जी चांगली झाली याचं प्रमुख कारण आहे आपण सगळ्यांनी गाव सोडलं म्हणून. गाव सोडण्याचा दुसरा एक फायदा निश्चित झाला की या गावातली वाघमारे कंपनी ही खूप चांगल्या स्थितीत शासनामध्ये चांगली नोकरीला आहे. कोणी केंद्र सरकारमध्ये असेल, कोणी राज्य शासनामध्ये असेल, कोणी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये असतील, शैक्षणिक संस्थांमध्ये असतील. या अशा परिस्थितीमुळं या गावाचं थोडं का होईना पण निश्चितपणे आपल्याला हातभार लागलेला आहे. आपण पूर्वज सगळे पूर्वाश्रमीचे जरी महार असलो तरी आता आपण बौद्ध 1956 नंतर जो धम्म स्वीकारलेला आहे त्या धम्माला अनुसरून आपण हे सगळं कार्य करत आहोत. आता मॅडमचा आभार आणि त्यांच्या टीमचा आभार याच्यासाठी मानायचं की आम्ही जरी समजा सगळे एकत्र असलो तरी आम्हाला बऱ्याचशा लोकांचं मला असं वाटतं की जगन आजोबा आणि तुकारामांना असताना आम्ही एकदा प्रयत्न केलेला, तो तेवढा 20 वर्षापूर्वी जो प्रयत्न झाला होता त्याच्यानंतर पुन्हा ही गडी एकदा विस्कळीत झालेली होती आणि पुन्हा या रूपाने आता ही जी सगळी नवीन टीम आहे, सतीश मनीश्वर यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हे खूप अल्पावधीत मॅडमने हे काम करून घेतलं. विशेषतः तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचे खूप खूप आभार, त्यांनी खरंच चांगलं काम केलेलं आहे. आता याच्यात जे काही तुम्ही अनुदान येईल त्याच्यामधून मी एवढी विनंती करेन की वॉशरूम थोडी बांधण्याची तसदी करा. आणि तर हे गव्हर्नमेंटचं काम आहे, मी शासनात 30 वर्ष काम केले, पण याच्यावर जर समजा वरचं चांगलं झालं नाहीतर मग शासनाची कामं आपण पाहतोय की पावसाळ्यात ते गळून जाईल. आता तुम्हाला याचा चांगला अनुभव आहे, पण वरचं फक्त चांगलं होईल एवढी तुम्हाला विनंती करतो. बाकी तुम्ही केलेलं वाघमारे कुटुंबियांना सहकार्य अनुभव आहे त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचा शतशः ऋणी सर्व वाघमारे कुटुंबियांच्या वतीने. आणि जोपर्यंत आपला कालावधी आहे तोपर्यंत आपलं अनमोल सहकार्य आहे ही बाकी निश्चितपणे मी सर्वांच्या वतीने अपेक्षा करतो. सर्वात महत्वाची गोष्ट वाघमारे कुटुंबीय आता एकत्र आलेले तर आपल्याला प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपल्याला इथे यायचं आहे त्यावेळेला आपल्याला एक चांगली वास्तू तयार झालेली आहे. आता असं म्हणता येणार नाही की बऱ्यापैकी मला असं वाटतं 4-5 घरं सुटली तर सगळ्यांची घरं नाहीये. इथं येऊन बाकीचं काही नाही, पण ज्याला आपण सेकंड होम म्हणतो, कुणी कोकणात बांधत असेल, कुणी वेगळ्या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी फ्लॅट घेत असतील, बंगला घेत असतील, रो हाऊस घेत असतील, तर आपल्या गावात एखादं 4-5 लाख रुपयाचं घर आपल्याला असलेलं हे अधिक योग्य होईल. आणि जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी लागेल मुलांना त्यावेळेस आपण एक 8-10 दिवस यात्रेच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊया. त्या निमित्ताने एक चांगली वैचारिक बैठक निर्माण होईल आणि मग आपलं सगळ्यांचं एक संघ वैचारिक आचारिक देवाणघेवाण झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा सर्व आपल्या टीमचे आभार ऋण व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय भीम. गीत करण्यासाठी प्राचारण करतो माननीय अलकाताई माधव बनसोडे या बोधाचार्य आहेत, भारतीय बौद्ध महासभा पुणे. त्याबरोबरच त्या विहारामध्ये प्रबोधन करतात, प्रचार प्रसार धम्म त्या गतिमान करत आहेत. जसं आपण भगवान बुद्धांचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण अशा 24 आर्यांचं चक्र या विहारामध्ये आपण गतिमान केलेलं आहे. तशाच प्रकारचं चक्र त्या अहोरात्र धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता करत आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. विश्वाला सर्वांना मानाचा देवी जय भीम. समाज मंदिर आज या ठिकाणी खुलून गेले. सर्वांना आपल्या माझ्या सर्व बनसोडे कुटुंबातर्फे शुभेच्छा. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत कारुणिक बुद्ध तसेच महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे शिवाजी महाराज तसेच शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाई
माता सावित्री या सर्वांच्या विचारांना अभिवादन करून मी आपल्यासमोर एक गीत सादर करण्याचा प्रयत्न करते. शिवरायांनी शिकविला तलवारीचा भाव आहे, महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्याचा डाव आहे, आणि माझ्या भीमरायांनी रुजविला प्रेम बंधू भाव आहे. दोन राजे ते गाजले, दोन राजे ते गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन राजे ते गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांचा राजा महाडी घोषित केला, दलितांचा राजा महाडी घोषित केला. असे नरवडी दोन शोभले, असे नरवडी दोन शोभले दोन्ही वीर बहादर, असे नरवडी दोन शोभले दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती. त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखनी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखनी होती. असे निनादले दोघांच्या नावे, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. शिवरायांनी रयतेचा जो न्याय निवाडा केला, शिवरायांनी रयतेचा जो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. प्रताप सिंग परंपरेला, प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर, प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. धन्यवाद सर्वांना. यानंतर मी माननीय सरपंच आदरणीय रेणुकाताई खेडेकर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांना प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन. प्रज्ञाशील करुणेची खान जगातला पहिल्या क्रमांकाचा
विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना, स्मृतींना, कार्याला वंदन करतो. उपस्थित सर्व धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना सविनय जय भीम. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं, त्याबरोबरच अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या वतीनं उपस्थित सर्वांनाच मी बाबासाहेबांच्या 135व्या जयंती निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य, सुख, शांती, समाधान, बल, ऐश्वर्य प्राप्त हो. आपल्या मनातील सर्व पवित्र इच्छा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रफुल्लित हो, अशी मंगलकारी सदिच्छा व्यक्त करतो. आज आपण या नूतन वास्तूमध्ये भगवान बुद्धांचं हे जे रूप आपण बसवलेलं आहे ते आशीर्वाद, त्याला आपण वितर्क मुद्रा असं म्हणतो. जी मूर्ती किंवा जे रूप भगवान बुद्धांचं ते कमल पुष्पावर आहे. कमल पुष्प जे पाण्यामध्ये असतं किंवा जरी खराब पाणी असलं तरी त्यामधला दूषितपणा स्वतःला लागू देत नाही किंवा स्वतःला स्पर्श होऊ न देता ते अंकुरित होतं, फुलतं आणि प्रसन्न वातावरण करतं. हे भगवान बुद्धांच्याच एक गुणाचं एक प्रतीक आहे. कमल पुष्प हे त्यामध्ये त्याच्यात जे चांगलं आहे ते संपूर्ण 10 दिशांना त्या तरंगामध्ये प्रफुल्लित करतं. तो गुण आपण स्वीकारत असतो, आपण ग्रहण करत असतो. भगवान बुद्धांची जी शरीरवृष्टी आहे ते 32 गुण आणि 80 अणुव्यंजनांनी संपन्न आहे. भगवान बुद्धांना जन्म देणारी माता कोण होती? माता महामाया यांनी त्यांना जन्म दिला आणि अवघ्या 7 दिवसात महामाया यांचं निधन झालं. तर महामाया त्या महान होत्या, कारण त्यांच्यामध्ये जी माता आहे महामानवांची, त्यांना अनेक गुण उत्पन्न असतात की तो गर्भ धारण करताना त्यांना जवळपास 10 महिने तो सहन करावा लागतो आणि नंतर काही कालावधीतच त्यांचा अंत होतो, कारण त्यांच्या शरीराची संपूर्ण ऊर्जा लोककल्याणासाठी या धरेला, या पृथ्वीला ते अर्पण करतात आणि त्यांच्या जीवनाचं ते सार्थक आहे. तर भगवान बुद्धांचं हे जे शरीर आहे त्यांना जन्मताच काही गुण प्राप्त असतात. 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमत्त पारमिता आणि बोधिसत्वाच्या 10 स्थित्या अशा संपूर्ण करत ते या बुद्धत्वाला प्राप्त झालेले असतात. तर अनेक भवसंसरण करत असताना ते पारमितांचा संच करत असतात आणि यापासून त्यांना त्यांच्या शरीरावर हे गुण प्राप्त असतात. त्यांचे जे पाय आहेत ते पूर्ण सपाट असतात. त्या पायाच्या मध्यभागी त्यांना आर्याचं, संपूर्ण आर्याचं जणू काही चक्र आहे असं त्यांच्या दोन्ही पायांना असतं. पाय सपाट असतात, त्यांचे गोटे चौरस असतात, त्यांचे जे पाय हे रेखीव असतात, त्यांचं संपूर्ण शरीर हे पुरुष आहे. बुद्ध पुरुषच केवळ बुद्धत्वाला प्राप्त करू शकतो. भगवान बुद्धांचं संपूर्ण शरीर जर उभे राहिले तर त्यांचे 2 हात हे गुडघ्याच्या खाली जातात, ते अजानबाहू असतात. भगवान बुद्ध जर उभे राहिले आणि हात आडवे केले तर त्यांच्या शरीराची उंची सरळ आणि आडवी ही एक समान असते. बुद्धत्व प्राप्तीच्या वेळेस त्यांचं हाताची बोट आणि पायाच्या बोटामध्ये चामडी ही जन्मताच त्यांना प्राप्त असते आणि ती पुढे विकसित होत जाते बुद्धत्व प्राप्तीपर्यंत. जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त होतं, सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व कोणत्या वर्षी प्राप्त झालं? 35व्या वर्षी त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. तर त्यांच्या हाताच्या आणि पायाच्या बोटांमध्ये एक चामडी असते. बुद्धत्व प्राप्तीनंतर त्यांच्या शरीरावर सुवर्णमय कांती, संपूर्ण शरीर सुवर्णमय कांती होते. त्यांच्या शरीरामध्ये प्रत्येक छिद्रामध्ये एकच केस असतो जो सूर्यप्रकाशाप्रमाणे पूर्वे
कडून पश्चिमेकडे जात असतो. त्यांच्या भुवया या गायीप्रमाणे असतात. त्यांचे डोळे निळसर असतात. त्यांच्या दोन्ही भुवया एकमेकांना जुळलेल्या असतात, ज्यामुळे तो उर्वी रश्मी हा तयार होत असतो. त्यांचं जे शीश आहे त्या शीशच्या वरती एक उपशीश असतं, ते त्यांना जन्मताच प्राप्त असतं. त्यांची संपूर्ण केस ही वर उभी राहून खाली गोल येऊ शकत असतात. त्यांचे जे कान आहेत ते पूर्ण खाली लावलेले असतात, कारण ते पारमितांचा संच करत करत ते हजारो वर्षांनी त्यांना ते प्राप्त झालेलं असतं. पारमिता संच केल्यामुळे त्यांना वर 20 खाली 20 आणि 4 महादाळा असे 44 दात, 44 दंतो आपण त्यांना म्हणतो. त्यांची जीभ रेखीव असते. संपूर्ण शरीर छाती ही सिंहाप्रमाणे बलदंड असते आणि जवळपास 4 इतीची असते. त्यांची संपूर्ण काया, संपूर्ण शरीर हे भरगेव असतं, कारण त्यांनी 45 वर्ष कुठलंही वाहन न घेता पायी प्रवास केलेला असतो. आणि धम्म प्रचार आणि प्रसार, बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांचं जे 24 आऱ्याचं धम्मचक्र आहे, त्यामध्ये कमळावरती पद्मासन स्थितीमध्ये बसलेली अशी बुद्ध रूपाची आशीर्वाद मुद्रेमधली मूर्ती आपण या ठिकाणी स्थापन केल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं मी तथागत समाज मंदिराचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या कुशल कर्माला अनुमोदन देतो आणि या कुशल कर्मामध्ये ज्यांनी योगदान दिलं, ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी श्रमदान केलं, ज्यांनी दान गोळा केलं, ज्यांनी परिश्रम घेतले, अशा सर्वांचंच मंगल हो, कल्याण हो. सबे सत्ता अवेळा होंतु, सबे सत्ता अभय पच्चया होंतु, सबे सत्ता निग्रह होंतु, सबे सत्ता सुखी होंतु. या पवित्र अशा दिनी आज बाबासाहेबांचा जो मंगल प्रवास आहे, जो बाबासाहेबांची जयंती आज 135वी आपण सादर करत आहोत. आपण जो खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा बाबासाहेबांमुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपली जी प्रगती आहे ही बाबासाहेबांच्या ज्ञानाचं प्रतीक आहे. आपण डाग जातीयतेचा अद्याप पुसलाच नसता. इथला शोषित माणूस एवढा खळखळून कधी हसलाच नसता. जर का घटना लिहिली नसती बाबासाहेबांनी, तर हा महाराष्ट्रच काय, जगाच्या नकाशात भारतच कुठं दिसला नसता. हा भारतच कुठं दिसला नसता. बाबासाहेबांनी एक विद्यार्थी होण्याचं उत्तम गुण त्यांच्यामध्ये होतं. त्यांनी ते करून दाखवलं. 32 डिग्र्या आणि 4 डॉक्टरेट डिग्र्या त्यांना प्राप्त आहेत. शिक्षणाचं एक उत्तम असं उदाहरण सर्व धर्मीयांसाठी त्यांनी घेतलं आणि सिम्बॉल ऑफ नॉलेज हे अमेरिकेने त्यांना दिलेली एक पदवी आहे. बाबासाहेबांमुळेच आपण हे सर्व आपण घेत आहोत. तर या आनंदाच्या क्षणी उपस्थित सर्वांनाच मी मंगल मैत्री अर्पण करतो. आयोजकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, मला प्राचारण केलं आणि आपण सर्वांनी शांत चित्ताचं बहुमोल असं सहकार्य केल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. यानंतर आपण स्थानिक वाघमारे कुटुंबियांची मनोगत घेणार आहोत. तत्पूर्वी एक प्रबोधन गीत गाण्याकरिता आपण प्राचारण करूया घनिष्ठा आणि उदयगा यांना. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना, स्मृतींना, कार्याला विनम्र अभिवादन. आणि आज सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज या विहाराचं उद्घाटन झाल्याबद्दल सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि दोघंजण मिळून एक गीत सादर करीत आहे. त्याआधी एक वाक्य बोल. निळ्या नभाप्रमाणे निळे निशाण लाभले, तथागतांचे दिव्य धर्म ज्ञान लाभले. अरे माणूस झालो आम्ही, हक्क समान लाभले. बोधिसत्व भीमामुळे मानाचे हे जीवन लाभले, मानाचे हे जीवन लाभले. तर सुरुवात करू. सावली माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात माझ्या
ज्योत लागली ती या सावलीत माझ्या, विश्वाची मागली ती हृदयात मानवांच्या. ज्योत लागली ती जग जिंकुनी झाले ते मित्र गौतमांचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमांचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमांचे. बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमांचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमांचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमांचे. किती घोर तपस्या ती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले. किती घोर तपस्या ती देहाचे वारुळ झाले, बुद्ध गया अजंठाही साक्षात वेरूळ आले. अष्टगाथा मंगलमय ते पावित्र्य गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला, तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. कधी केला नाही गर्व ना वाद कधी केला, तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. बुद्धाने बुद्ध पाहे सहचित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. धन्यवाद. यानंतर माननीय कल्पनाताई वाघमारे यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून आजच्या या मंचावरील सर्व मान्यवर व उपस्थित बंधू भगिनींनो यांचे सगळ्यांचे स्वागत. मी आपणास सांगू इच्छिते की आपल्या पुरळी गावामध्ये यापूर्वी कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आलेली नाही. जयंती कधीच साजरी केली नव्हती, परंतु मागच्याच वर्षी आयुष्यमान संतोष श्रावण वाघमारे यांनी स्वखुशीने स्वखर्चाने प्रथमच आपल्या पुरळी गावात जयंती साजरी केली. जयंती साजरी करून आपल्याला मार्गदर्शन दिले, पुढचा मार्ग दाखवला. त्याबद्दल आपण सगळेजण एकत्र जमा होऊन त्यांना पूर्ण सगळेजण टाळ्या वाजवून त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आभार मानले. आभार. तसेच ही जयंती साजरा करण्यासाठी जे काही कष्ट घेतले ते मनीष वाघमारे, आयुष्यमान मनीष वाघमारे, आयुष्यमान सतीश वाघमारे, आयुष्यमान संतोष वाघमारे, आयुष्यमान दत्तू वाघमारे यांनी हे बुद्ध समाज बांधण्यासाठी खूप कष्ट घेतले. 10 दिवसापूर्वी इथे खिडक्या नव्हत्या, पेंटिंग नव्हतं, दारं नव्हती. यांनी सकाळी पुण्यातून निघायचे, रात्री 1-1 वाजेपर्यंत पुरळी गावात येऊन त्यांनी ही स्वतः धावपळ करून स्वतःच्या स्वखर्चाने घेऊन ह्या विहारासाठी किंवा या समाज मंदिरासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्याबद्दलही आपण सर्वजण त्यांचा आभार मानूया. आणि या आजच्या या जयंतीसाठी जे आपण जी जयंती आज साजरा करतो त्याकरिता आपल्या सभासदांनी भरभरून देणगी दिली. त्या सर्वांचंही आपण इथे स्वागत करूया. आजच्या या कार्यक्रमातून आपण सगळ्यांनी देणगी दिल्यामुळे आपण हा आज जयंतीचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो. आणि दुसरी गोष्ट की आजच्या या 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेबांच्या महामानवाच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथून लांबून येऊन उपस्थित राहायला
त्याबद्दल सर्वांचे आभार. दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केलाय. छान छान छान. जय हिंद आणि 135वी जयंती ही आपणा सर्वांना सर्वांच्या शुभेच्छा. जय हिंद. धन्यवाद ताई, आपण उत्कृष्टरित्या आपलं मनोगत मांडलेलं आहे. यानंतर मी विनंती करतो माननीय ज्योतिताई वाघमारे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. गौतम बुद्ध शिवाजी महाराजपासून अण्णाभाऊ साठेपर्यंत सगळ्या मानवाला मनवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणसात आणलं आणि त्यांनी एवढं संविधान देऊन एवढं आम्ही सगळे आणि अख्खा महाराष्ट्र देश त्यांच्यावर चालतो. सगळ्यांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा. मी माननीय तुकारामजी वाघमारे साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. तुम्ही आज या वास्तूचं उद्घाटन आणि आंबेडकरांची 135वी जयंती अगदी उत्साहात साजरी करण्याच्या मागे खरोखर सरकारचा हातभार आहे. आणि आम्ही 30 वर्षापासून या भूमिकेतून बरोबरही राहायचो, पण लोकांच्याकडनं आम्हाला सरकारची भावना कमी मिळायची. 10,000 रुपये त्यावेळेला 30 वर्षापूर्वी आम्ही ते प्रयत्न करत होतो. त्यातून आम्ही एवढं प्रगती करू शकलो नाही. आज सुशिक्षितांचा आधार मिळाला आणि त्यांचं सहकार्य मिळालं आणि ते कष्टाने सर्व काय त्यांनी ते सर्व काय उभं केलं. आम्हाला खूप आत्तानंतर वाटतं, खूपच अभिमान देखील वाटतं. खरं तर मी सर्वांचा आभारी आहे. सर्वांनी सहकार्य यानंतर माननीय संतोष वाघमारे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. उपस्थित मुळे गावचे सरपंच, उपसरपंच, गावचे उपजिल्हाधिकारी श्री प्रशांत शेळेकर साहेब, तसेच उपस्थित सर्व गुरवेकर बंधू भगिनींनो, गेल्या वर्षीपासून आपल्या गावात मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरुवात केली. याचं कारण होतं, माझी आई मला नेहमी म्हणायची की बाबा, जगात बाबासाहेबांची जयंती साजरी होती पण आपल्या गावातच साजरी होत नाही. ही त्यांची खंत फार मला जाणवत होती. त्यामुळे मी कामानिमित्त ते हयात असताना करू शकलो नाही जयंती साजरी, पण रिटायर झाल्यानंतर पहिल्यांदाच मी हे केलं की आईची इच्छा पूर्ण करावी म्हणून. आणि आपल्या सर्व मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करू शकलो आणि गावात गौतम बुद्धाची मूर्ती आपण स्थापित करू शकलो. याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद देतो. आणि असेच आपण पुढे दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करूया. मी सर्व वाघमारे बंधूंना विनंती करतो की प्रत्येकाने गावात येऊन आपलं स्वतःचं घर, आपण पुण्यामध्ये बरेच फ्लॅट वगैरे घेऊन राहतो, पण एकच आहे की प्रत्येकाने गावात येऊन आपलं जे कोणी आपल्याला भेटतं ते प्रथम विचारतं कुठल्या गावाचे आहे तुम्ही. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने प्रयत्न करून गावात येऊन आपलं स्थायिक व्हावं ही विनंती आहे. तरी सर्वांना 135व्या जयंती निमित्त मी सर्वांचे शुभेच्छा देऊन यानंतर माननीय सतीश वाघमारे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं.
बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि 10 दिवसापूर्वी जेव्हा मला वाटतं गावची जत्रा होती त्यावेळेस डॉक्टर सतीश वाघमारे यांनी हा प्रस्ताव मांडला की आपण मूर्ती घेऊ. आणि आम्हाला नव्हतं वाटतं की एवढं चांगलं कॉम्पिटिशन होईल. प्रत्येक गावकऱ्यांनी म्हणजे आपल्या वाघमारेबद्दलच कॉन्टॅक्ट केलं. मला आठवतं मी जेव्हा लहान होतो तेव्हा ते केदारी अंकल आमच्या घरी यायचे आणि जगनराव पण यायचे आणि आमच्यासाठी 2-2 रुपयासाठी वर्गणी मागायचे कोणी देतच नव्हतं वर्गणी. ते लोक चावडी बांधायची त्यावेळेस आणि आम्ही लहान होतो. आणि त्यांचं ते स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे. आपलं समाज मंदिर झालेलं आहे. तर माझी पण अशीच इच्छा आहे की प्रत्येक वाघमाऱ्यांनी आपापलं एक खोलीचं घर बांधावं आणि गावाला दर महिन्यातून एकदा व्हिजिट करावी. समाज मंदिर पण झालेले आहे. तुम्ही डबा घेऊन येऊ शकता, येऊ शकता, फिरू शकता दिवसभर आणि जाऊ शकता. आता आपल्याला हक्काचं समाज मंदिर झालं आहे. आपल्याला एखाद्या सगळ्या सोयीसुविधा हळूहळू उपलब्ध होईल. सगळ्यांनी असंच सहकार्य करावं ही माझी इच्छा आहे. नमस्कार. जय हिंद. यानंतर मी दिव्या गंभीर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय भीम. आज मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांसमोर प्रिॲम्बल म्हणणार आहे, जे की कॉन्स्टिट्यूशनचं एक समरी आहे. We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secure, democratic republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. Thank you. यानंतर आयुष्मान मनीष वाघमारे साहेब या कार्यक्रमाचे आभार प्रकट करतील. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे छोटं अभिवादन करतो आणि समस्त गुरुळेकर आणि वाघमारे परिवार यांचे आभार मानतो की त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. विशेषतः सरपंच मॅडम, विशेषतः सरपंच मॅडम त्यांनी आम्हाला सहकार्य केले, वेळ दिला, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. वाघमारे कुटुंबीय आणि गुरुळेकर. आणि ही जी वास्तू आपल्याला दिलेली आहे ती फार थोडंसं आम्हाला संघर्ष करावा लागला, पण काय आम्ही लढवयी असल्यामुळे आम्ही ती पार पाडली. तर सर्वांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमाचे जे आपले बोधाचार्य होते त्यांनी पण फार छान रीतीने विधी पार पाडला. त्यांचाही सन्मान होणं गरजेचं आहे. तरी मी सतीश डॉक्टर वाघमारे सतीश यांना विनंती करतो की त्यांनी बोधाचार्य सोरगे साहेबांचा सन्मान करावा आणि खूप अशा रीतीने सहकार्य सर्वांचं असावं अशी मी विनंती करतो.